गवळणी बांधिती धारणासी गळा, गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, धावोणी मागे यशोदे भोजन, हिंडे रानोरान गाई पाठी, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, बोळेपणा लागी भीक मागे, धावोणी मागे यशोदे भोजन, हिंडे रानोरान गाई पाठी, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका यदक्षर म्हणा केयानंदम मजवेयम, श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रेत, गवळणी बांधिती धारणाशी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म विठ्ठल विठ्ठल मागे महिला मंडळ उन्हात बसतायत, हे इथले सगळे पोरं उठा इथले आणि इथं बसा, हे सगळे पोरं उठा इथं बसा, इथं या, इथं या, इथं या, उठा उठा या इकडे या, इथं इथं बसा सगळे, या सगळे लाईनीत या पटकन इकडनं, अशी लाईन धरा इकडनं, करा लाईन अशी, या असं, चला चला जा मागे बसा असं, गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, धावोणी मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी, वैराग्यशी परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा अतिशय प्रासादिक काल्याच्या प्रसंगाचा, काल्याच्या निमित्ताचा, कीर्तनाचा अभंग आजच्या या काल्याच्या चिंतनाकरता सेवेकरिता घेतलेला आहे. नाशिकमध्ये या मे महिन्याच्या सुट्टीचा इतका सुंदर सदउपयोग या श्रमिक नगर सातपूरमध्ये झाला. खरं म्हणजे वारकरी संस्कार मुलांना होणं ही फार मोठी गोष्ट आहे. अलीकडे तुम्हाला कल्पना नसेल, पाश्चात्य शिक्षण देणाऱ्या खूप संस्था भारतात डेव्हलप होत आहेत. नाशिकमध्ये पण खूप संस्था आहेत ज्याला तुम्ही इंग्रजी माध्यम म्हणतात. माझा अजिबात असा दावा नाही की मुलाने इंग्रजी शिकू नये, मुलाने इंग्रजी बोलू नये, पण मुलाने इंग्रजी शिकण्याच्या आधी महाराष्ट्राची संस्कृती शिकावी, तरच तो मुलाचं भविष्य उज्ज्वल होईल. म्हणून लोक खूप खर्च करतात आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना टाकतात, आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकलेला मुलगा एक दिवशी आईबापाला महाराष्ट्रात टाकून अमेरिकेत निघून जातो. पण बालसंस्काराला टाकलेली मुलं अत्यंत विठ्ठल रुक्मिणी समजून शेवटपर्यंत आईबापांची सेवा करतो, धर्माची सेवा करतो, नाही का, देशावर विश्वास ठेवतो, देशाची सेवा करतो आणि सुसंस्कृत जीवन जगतो. त्याच्या जीवनामध्ये कधीही व्यसनाधीनता येत नाही, त्याचं जीवन कधीही व्यसन्य होत नाही, नाही का. असं संस्कारी शिबिर खरं तर गावोगावी झाले पाहिजे. आता सगळेजण मुलांसाठी संस्कार करतात, पण मुलींसाठीही संस्कार घडावे. मुलींसाठी अलीकडे काय झाले, म्हणजे माफ करा मला, पण मुलं ज्या प्रमाणात बिघडतात त्या प्रमाणात मुली पण बिघडून राहिल्या. मुलींनाही मोबाईल्स, मुलींनाही नको त्या फॅशन्स, अशा सगळ्याच गोष्टी मुलींकडे पण आल्याच की नाही, कसं म्हणता येईल, एका बाजूने कधीच होत नाही. आणि म्हणून मुलींनाही ते संस्कार घडले पाहिजे. म्हणून त्या अत्यंत उदात्त विचाराने प्रवृत्त होऊन नारायणी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करून त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये श्री गुरु निवृत्तीनाथांच्या चरण सानिध्यामध्ये सद्गुरू श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणजे आद्यपीठ आहे वारकरी संप्रदायाचं, आणि भगवान त्र्यंबक राजाच्या कृपाशीर्वादाखाली मुलींना वारकरी संस्कार देण्याचं महान कार्य ही संस्था करते आहे. या संस्थेचे सर्वा एक तरुण कीर्तनकार असल्या तरी अत्यंत सुसंस्कृत, अत्यंत अभ्यासू आणि अत्यंत विचारवंत विचाराने आपल्या जीवनाचा प्रचार करणाऱ्या हरिभक्ती परायण भागवताचार्य आमच्या खुशालीताई, खरं म्हणजे त्या खुशच असतात. आणि म्हणून
त्यांचं वय खरं खूप कमी, लहान आहेत त्यांच्या, म्हणजे अजून जीवनाला त्यांना अध्यात्माची उंची देण्याकरता खूप दिवस आहेत, पण इतक्या कमी वयात इतकं चांगलं कार्य ते करतायत. म्हणून त्या कार्यामध्ये आपल्यालाही सगळ्यांना महाराज सहभागी होता आलं. एक मनाला आनंद देणारी गोष्ट आहे ना. बघा ना, हे सगळे लेकरं जेव्हा टाळ घेऊन उभे आहेत नाही का, म्हणून मला आज एक गोष्ट कळाली की सगळ्या ठिकाणी जरी महिलांना आरक्षण जाहीर झालं असेल तरी त्याची अंमलबजावणी खुशालीताईने केली. महिलांनाही संधी दिली, लहान मुलांनाही शिकवलं. आज काल्याचा योग मला दिला. त्यांनी गेल्या 2 महिन्यापूर्वीच फोन केला. ते म्हणले नाना काल्याचं कीर्तन करा तुम्ही. म्हटलं ठीक आहे, काहीच हरकत नाही, आपल्या नाशिक जिल्ह्यातली सेवा आहे आणि आपण धर्माचं वारकरी संप्रदायाचं कार्य करतायत तर काल्याच्या कीर्तनाला मी नाही का म्हणेल. आणि म्हणून ह्या काल्याच्या निमित्ताने मला आज येण्याचा योग आला. ही सगळी दिग्गज मंडळी इथं उपस्थित केलेली आहे. महाराज मराठवाड्याचं काय महाराष्ट्राचंच वैभव आहे आमचे संजय महाराज. गोड नाही का जोडी आहे कैलास महाराजांची संजय महाराजांची. या निमोनला भेटलो आपण, त्याच्यानंतर आज महाराजांची भेट झाली. किती गोड महाराजांचा आवाज आहे, अत्यंत टाळ्या जोरात वाजवा. स्वरभूषण नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे योगेश महाराज. उत्तम कीर्तनकार, उत्तम गायक आणि उत्तम सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे योगेश महाराज आहेत. टाळ्या जोरात वाजा ना, टाळ्यांची काय अडचण. आमचे राजेंद्र महाराज आहेत नाही का. चव्हाण बाबा कुठे गेले? बरं बरं, चव्हाण बाबा जुने आमचे व्यक्तिमत्व आहे. महाराजांचं नाव हां विश्वनाथ महाराज आहेत नाही का. पखवाजाच्या साथीकरता प्रसाद आहे तुमच्यावर, खरंच सरस्वतीचा प्रसाद आहे बरं का, गोड आहात. दुसरे महाराज स्वप्नील आहेत ना, स्वप्नील महाराज आहेत. अजून बाल पखवाज वादक तीर्थराज महाराज आहेत नाही का. माझ्यावर नितांत प्रेम करणारे नाशिक जिल्ह्यातले एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व मानले जाणारे युवा कीर्तनकार रामेश्वर महाराज आहेत. ते विशेष उपस्थित आहेत. आधी करून हार्मोनियमवरती लखन महाराजांचं नाव विसरलं, लखन महाराज आहेत. अविनाश महाराज आहेत. हो आपण याला भेटलो ना. हां बरोबर आहे. आधी करून ह्या परिसरात जे कोणी राजकीय क्षेत्रातली मंडळी असतील त्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं. अन्नदानाच्या रूपाने असेल, इथल्या व्यवस्थापनाच्या रूपाने असेल. आता तिथं मी जिथं फ्रेश झालो ना तिथं झाडं तोडतायत, लाईट नाही. मी म्हटलं कीर्तनाच्या लाईटचं कसं काय? ते म्हटले नगरसेवकाने सूचना दिली की इथली लाईट घालू नका, काल्याचं कीर्तन आहे. म्हणजे हे सहकार्यच आहे ना. त्या सगळ्या अंगाचं सहकार्यवाल्यांना, अन्नदान देणाऱ्यांना, ज्यांनी मुलं संस्काराला ठेवले आणि एवढं ऊन लागत असताना सुद्धा घामाघूम तुम्ही होऊन चालले तरी एवढ्या उपस्थित कीर्तनाला आल्याबद्दल सगळ्या श्रोते मायबापांचं धन्यवाद. थोडंसं अभंगाचं चिंतन या निमित्ताने नियोजित वेळेमध्ये 12, 12:15, 12:30 म्हणजे 12:30 तर होऊ देणार नाही, 12:15पर्यंत तुम्हाला मोकळं करेल. कारण फार विस्तार न करता कमी सांगावं नाही का. पण ज्ञानोबाराय तुकोबारायांना अपेक्षित आहे असं सांगावं, म्हणजे ऐकणाऱ्याला बरं वाटलं नाही तरी ऐकणाऱ्याचं बरं होऊन जातं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. खुशालीताईंच्या मागे त्यांच्या मातोश्री पण खूप भक्कम उभ्या आहेत बरं का. म्हणजे जिजाऊच आहेत त्या. म्हणजे आपल्या मुलीच्या मागे एवढं खंबीर उभं राहणं. इकडे शहाजीराजे, हा इकडे शहाजीराजे, शहाजीराजे तिकडे आहेत. शहाजीराजे कसं ते लढायला बाहेर आहेत असतात, पण संस्कार आणि नाही का कार्य करण्याचं जबाबदारी जिजावरच आहेत. पण आशीर्वाद मात्र त्यांचे आहेत. तिकडे संभाजी महाराज आहेत का? अरे वा 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 राजे या पुढे. छान. असो. विठाला 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 आमचे परमार्थ स्नेही भाऊ पण आहेत नेहमी या परिसरात. काय पण हा मुंगसारा मातोरीला कीर्तनाला आले होते आपण. हो हो. असो. काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं परिपूर्णतेचे कीर्तन आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काला हेच विशेष आहे. काय म्हणतो मी?
वारकरी संप्रदायामध्ये काला हेच विशेष आहे. भजन सगळीकडे आहे, कीर्तन सगळीकडे आहे, कथा सगळीकडे आहेत, संस्कार सगळीकडे आहेत, नाही का. मात्र काल्याचं कीर्तन फक्त वारकरी संप्रदायात आहे. आणि काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे. आणि प्रसादाने माणसाचं जीवन परिपूर्णतेकडे जातं. प्रसाद हा तृप्तीचा विचार आहे महाराज. आणि म्हणून निरंकुशा तृप्ती जी वेदांतामध्ये सांगितली आहे, ती निरंकुशा तृप्ती उपभोगण्याकरिता सामान्य जीवाला उत्कृष्ट साधन ज्या वारकरी संतांनी निर्माण करून दिलं ते काल्याचं कीर्तन आहे, लक्षात ठेवा. हो, खादलेची खावे वाटे ज्याला, पुन्हा 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 ते कृष्ण चरित्र श्रवण करावं वाटतं आणि पुन्हा पुन्हा तो प्रसाद आपल्याला प्राप्त होतो, त्याचं निमित्त, त्याचं नाव काल्याचं कीर्तन आहे. तसं काला करण्याकरता कृष्ण अवतारामध्ये भगवान भाग्यवान ठरले, पण त्यांना सुद्धा एकदाच करता आला. ज्यांनी काला केला त्या कृष्णाला सुद्धा काला एकदाच करता आला, पण पुन्हा पुन्हा काला करण्याचं भाग्य ज्यांनी निर्माण करून दिलं ती विश्वाची माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत, लक्षात ठेवा. हो हो, माझा ज्ञानराज गोपाळांसी लाया वाटे. काला देण्याचं काम ज्ञानोबारायांनी ज्ञानाचा काला दिला, भक्तीचा काला दिला, प्रेमाचा काला दिला, एकविधतेचा काला दिला, भजनाचा काला दिला. तुम्ही म्हणाल काय काय दिलं, तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचा काला दिला, नामदेवरायांनी नामाचा काला दिला, नाथ महाराजांनी एकविधतेचा काला दिला आणि जगद्गुरु तुकोबारायांनी भजनानंदाचा काला दिला. काला काही सगळ्यांनी काला दिला. काल्याचं कीर्तन फार विस्तार मला करायचा नाही, पण माझी पद्धत असल्यामुळे थोडा अभंग सांगायचा आहे आणि मग पुढे जायचं आहे. चरित्र विचार करत असताना बघा, तुम्ही चरित्राचा विचार करत असताना सामान्य माणसांचं चरित्र बिघडलं तर समाजाला फार काही वेगळं वाटत नाही, पण शीलवान माणसाचं चरित्र बिघडलं तर ज्याचं चरित्र बिघडलं त्याहीपेक्षा जास्त दुःख समाजाला होतं. अज्ञानी माणूस, मूर्ख माणूस 100 चुका करू द्या, लोकांना काहीच वाटत नाही. पण एक जबाबदार व्यक्तीकडनं चुकून एखादी चूक वाटू द्या, एखादी चूक घडू द्या, समाजाला त्याच्या जेवढ्या वेदना होतात, जेवढं दुःख होतं तेवढं त्या व्यक्तीलाही होत नाही. म्हणून समाजातल्या जबाबदार व्यक्तीने जबाबदारीने वागावं आणि वागलं पाहिजे. याकरता काय केलं पाहिजे, तर फार काही नाही झालं तर भागवतातला दशमस्कंद किंवा भगवंताचं काल्याच्या कीर्तनाचं गुणगान आणि भगवंताचं चरित्र अभ्यासलं पाहिजे. काल्याचं कीर्तन हे चरित्र नाही, चारित्र घडवून भक्तिप्रेमाचा आस्वाद देणारं तत्व आहे, लक्षात ठेवा. काल्याचं कीर्तन आपण थोडं चिंतन करत असताना जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग फार गोड आहे. एक लीलेचं चिंतन या रूपकातनं जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या समोर मांडलंय. सामान्य लीला आहे, ती सामान्य अंगाने सांगतो रामेश्वर महाराज, आणि मग थोडंसं त्याचा अजून काही अर्थ सांगून आपण भगवंताचं चरित्र बघणार आहोत. गवळणी बांधिती धारणाशी गळा. हा धारणा शब्द अत्यंत गोड शब्द आहे. सामान्य अर्थाने सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी कुटुंब असायचे, एकत्रित कुटुंब असायचे आणि शेती असल्यामुळे दावणीला गायी असायच्या, म्हशी असायच्या. 10 लोकांचं कुटुंब असेल तर त्या घरात 5-25 लिटर दूध सहज निघायचं. वितरणाची व्यवस्था नव्हती, मग ते दूध घरीच आपलं सगळं उपभोग घ्यायची लोक. मग एखादी घरातली जी ज्येष्ठ स्त्री असेल, आजी, तिच्या ताब्यात ते सगळं दूध असायचं. म्हणजे त्या काळातली ते घरातली दुग्ध विकास मंत्रीच असायची. तिच्याशिवाय एखाद्या सुनेची हिंमत नव्हती कपभर दूध घ्यायची. बरोबर आहे ना? हो, ती आजी हो म्हणते. हां. आणि मग ती सगळी व्यवस्थापन करायची. एवढं दूध तापवणं, मोठ्या रांजणामध्ये त्याला विरजण लावणं, त्याचं दही करणं, नाही का. मग ते आता एवढा मोठा रांजण, त्याला काही 1.5 फुटाची रवी कामात येईल का?
1.5 फुटाची रवी निघाली वाद. बाया अशा 1.5 फुटाच्या रवीत घुसळण करतात आणि उलटी केली की जागेवर नवऱ्याला घाबरवतात. मोठी रवी आता 5.5 फुटाची. तो रांजण एका खांबाजवळ ठेवायचा. पूर्वी असे खांबाचे घरं असायचे. तो रांजण त्या खांबाला बांधायचा आणि मग त्या खांबाजवळ घुसळण करायचं, नाही का. तो मंथन करण्याची जागा निश्चित असायची. ज्या खांबाजवळ मंथन केलं जायचं ना, त्या खांबाला धारणेचा खांब म्हणतात. त्याला काय म्हणतात? धारणेचा खांब म्हणतात. त्या धारणेच्या खांबाला गोपिकांनी काय केलं? कृष्णाला गळ्याला बांधून टाकलं. पहिलं चरण. विठ्ठल गवळणी बांधिती धारणाशी गळा. त्या धारणेच्या खांबाला गवळणींनी कृष्णाच्या गळ्याला बांधून टाकलं. थोडंसं झोप येईल एवढं बी नाही, थोडासा भाव याच्यातला सांगतो मग आपण पुढे जाऊ. का ऐका, माझं मत लक्ष द्या. संत वाङ्मयाचा अभ्यास करताना, संतांच्या अभंग रचनेकडे बघताना फार बारकाव्याने बघावं लागतं महाराज. एक काना मात्रा जरी आपला हुकला तरी त्या अभंगाचा भाव बदलून जातो. आता गवळणी बांधिती धारणाशी गळा आणि गवळण बांधिती धारणाशी गळा, काही फरक वाटतो का तुम्हाला? 2 वाक्यांमध्ये परत सांगू का? गवळण बांधिती धारणाशी गळा, गवळणी बांधिती धारणाशी गळा, काही फरक वाटतो का तुम्हाला? अनेक वचनी आहे. गवळणी म्हणजे अनेक वचन आलं आणि गवळण एक वचन आलं. अभंग काय आहे? गवळणी बांधिती म्हणजे एक गवळण अपेक्षित नाहीये, एका गवळणीने नाही, गवळणी अनेक गवळणी.
मग गवळणी अनेक असतील, बांधणाऱ्या गवळणी अनेक असतील, तर त्याला फक्त यशोदेने बांधल्याचं आम्ही ऐकलं. मग गवळणींनी धारणेला बांधलं म्हणजे नेमकं काय बांधलं? म्हणून या धारणा शब्दाचे 2-3 धावते अर्थ पटकन सांगतो. धारणा शब्द अत्यंत प्रचलित आहे योगशास्त्रामध्ये. योगाच्या प्रक्रिया आपण जेव्हा बघतो तेव्हा योगामध्ये ध्यान, धारणा आणि समाधी असे अंग आहेत. त्याचे आधी यम, नियम, आसन, प्राण, प्रणुत्तर हे गोष्टी आहेतच. फक्त लक्षात असू द्या, जास्त अजिबात वागू नका. ज्याला योग करायचा आहे त्याला नियम पण करावा लागतो, एवढं फक्त विसरू नका. नाही तर रात्री ढाब्यावर जेवायचं आणि सकाळी पोटाला हापक्या मारत बसायचं, त्याला योग नाही, तो निव्वळ योगायोग आहे, नाही का? अथवा योगीजो म्हणीचे वगैरे वगैरे. सहज आठवलं म्हणून अर्धा क्षणात सांगतो. निवृत्तीनाथ महाराजांनी नामदेवराय आपलं ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवराय उत्तर प्रदेशच्या तीर्थाला चालले होते. जगातला सगळ्यात मोठा योगेश्वर कोण असेल तर तो परमात्मा आहे. पण परमात्मा असं म्हणतात बरं का, योगेश्वर आणि योगी हे कधीच वेगळे नाही, नाही का? योगेश्वर आणि योगी कधीच वेगळे नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीकृष्ण परमात्मा कधीच वेगळे नाही, योगेश्वर आहेत ते. नामदेवरायांना विचारलं ज्ञानेश्वर महाराजांनी, थोडीशी चर्चा करायची होती. नामदेव महाराज म्हणले, मी फक्त बरोबर आलोय, असलं चर्चा करायला आलो नाहीये आणि तुमच्याकडनं ऐकायला आलोय. तुमच्याशी चर्चा करण्याची माझी ताकद नाही. तुम्ही ज्ञानी यांचे शिरोमणी आहात, तुम्ही काही विचारावं ना आम्ही सांगावं असं काही नाही. मी आपला साधा मुळा माणूस आहे बरं. नाही नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणले मला थोडं विचारायचं आहे. आता नामदेवरायांना वाटलं विचारतील भक्तिप्रेमाबद्दल. ते म्हणले काय विचारायचं आहे तुम्हाला, विषय काय आहे तुमचा? म्हणले योगाबद्दल विचारायचं आहे. म्हणलं मग अजिबातच विचारू नका, योगाबद्दल तर अजिबात विचारू नका. मी योगाबद्दल काय सांगणार? तरीही ज्ञानेश्वर महाराजांनी आग्रह केला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायांना एक प्रश्न विचारला. जर योगाच्या अंगाने, बरं चला अजून त्याच्यात एक दृष्टांत घुसवतो महाराज अर्ध्याच मिनिटात पटकन. गुरुवर्य बंडातात्या कराडकरांनी आम्ही 12 ज्योतिर्लिंगांना सप्ते केले. शेवटचा सप्ताह त्र्यंबकला केला आणि कोरोना लागला. ऐका, हरिद्वारला जेव्हा सप्ताह केला तेव्हा रामदेव बाबांना असं कळालं की ही वारकरी मंडळी आलेली आहे. ते आधी येऊन गेलेले होते सासवडला माऊलीच्या सोहळ्यात. त्यांनी निरोप पाठवला की या भेटायला या बंडातात्यांना, या संत पूजन आम्हाला करू द्या. आम्ही 1 5-7 कीर्तनकार रामदेव बाबांना भेटायला, जवळच त्यांचा आश्रम आहे, तिथून गेलो. गेल्यानंतर महाराज आमची इतकी तपासण्या झाल्या, म्हणजे आमच्या सगळ्या तपासण्या झाल्या त्या सिक्युरिटीने. सगळ्या तपासण्या करत करत आतमध्ये गेलो आणि फार 2ऱ्या-3ऱ्या खोलीत एकदम मध्ये रामदेव बाबा बसले होते. असं तात्यांना खुर्ची दिली, रामदेव बाबा पुढे बसलेले, आम्ही सगळे बसलो. आणि रामदेव बाबांनी बंडा तात्यांना एक प्रश्न विचारला. म्हणले तात्याजी, वारकरी संप्रदाय में योग का अर्थ क्या होता है? अरे वारकरी संप्रदाय योगी किसे कहते हैं? तात्या पटकन म्हणले, जे मरणाला घाबरत नाही ते योगी. कळलं नसेल तर नंतर विचार करत बसा याच्या विषयावर. तुम्ही स्वतःला योगी म्हणतात आणि एवढी सिक्युरिटी लावतात, नाही कळलं तुम्हाला योगाचा अर्थ. आता ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायांना सांगतायत, वारकरी तत्वाच्या दृष्टीने तुम्ही योगी कुणाला म्हणणार? नामदेवराय म्हटले, तुम्ही योगी कुणाला म्हणतात? म्हणले, आम्ही त्याला योगी म्हणतो ज्याचं चित्त एकाग्र होऊन, ज्याचं मन एका विषयावर एकाग्र होऊन स्थिर झालं, केंद्रबंधूच झालं, त्याला योग साधता आला असं समजू. आणि हृदयामध्ये ईश्वराची त्याला प्रागट्य झालं, त्याला आम्ही योग समजतो. नामदेवराय म्हटले, एवढाच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. तुम्ही फक्त एक तत्वाचा स्वतःच्या हृदयात जाणीव करून घेतात, त्याला योग समजतात. आम्ही प्रत्येकाच्या हृदयात त्याला बघतो, त्याला आम्ही भक्तिप्रेम समजतो. विठ्ठल जळीस तरी भरला, सर्वांच्या हृदय देशी मी आमुक आहे. योगाचं सांगत आहे मी. ध्यान आणि धारणा सांगतो आणि पटकन पुढे जातो. आपल्याला काला करायचा आहे की नाही?
2 मिनिटं घेतो. चला, ध्यान, धारणा आणि समाधी. आपल्या अभंगात काय आहे? धारणा आहे. ध्यान म्हणजे स्मरण करणं, धारणा म्हणजे हृदयात ते धारण होणं, आणि मग त्याच्याने समाधी साधणं. एखाद्याचं स्मरण होणं आणि तसंच्या तसं हृदयात धारण होणं, ध्यान धारणा. मी आठवण करतो बघा, मी स्मरण देतो, तुमची धारणा आपाप होईल. काढू का मी आठवण? मी काय, आपण योगच करू. चला, मी स्मरण देतो, तुमची धारणा होईल. चला, केळी आल्या की नाही सगळ्यांच्या समोर केळी. मी काय केलं? फक्त ध्यान केलं आणि तुमची काय झाली? धारणा झाली. आल्या केळी? बरं, जाऊ द्या. आंबा, लेटस आला, हापूसच आला ना, आहे की नाही? केशर आहे ना त्याच्यात, रसाचं आहे ना. मी काय केलं आणि तुमची काय होते? नाही, तुम्ही अडचणीत आहात का काही? थांबा, तुमच्यासाठी बटाटे वडा आला समोर, जम्बो आला का? मी काय करतोय? ध्यान, आणि तुमची काय होते? धारणा. आता माझ्याकडे लक्ष द्या. ब्रह्म, मी काय केलं? काय केलं? ध्यान. आलं का ब्रह्म समोर? नाही आलं. बटाटे वडा येतो, केळी सफरचंद येतात, आंबा येतो, ब्रह्म येत नाही. ऐका ना, तुम्ही ब्रह्मात नाही येत, पण गोकुळातल्या गोपिका त्या जाण वेद गर्वीच्या श्रुती, त्या जगातल्या सर्वोत्तम योगी होत्या. त्यांनी योग साधना केली आणि योग साधनेच्या द्वारा कृष्ण तत्वाचं ध्यान करता करता अंतकरणामध्ये अशी धारणा झाली, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. ते ब्रह्म तत्व ज्यांनी हृदयात धारण केलं त्या गोपिका योगशास्त्राच्या दृष्टीने म्हणतात, गवळणी बांधिती धारणाशी. विठला विठला विठला. धारणा शब्द अजून अनन्यतेच्या दृष्टीने पण विचारात घ्यावा लागेल. एखाद्याला अनन्यतेने स्वीकारणं. हे बघा, स्वीकारण्यात 2 प्रकार आहेत. वरवर स्वीकारणं, अनन्यतेने स्वीकारणं. आता असं बोलू नये, पण आता आधुनिक कीर्तन आहेत. एखादी मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडणं किंवा एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडणं, बरोबर आहे ना? त्याला म्हणावं वरवर स्वीकारणं. पण त्यांनी हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे स्वतःला विवाह बंधनात अडकून घेऊन धर्मपत्नी म्हणून समर्पित होऊन त्याच्या नावाचा काळामणी बांधणं म्हणजे अनन्य स्वीकारणं. फरक आहे की नाही? वरवर स्वीकारणं आणि अनन्य स्वीकारणं. थोडंसं राग नाही मानणार तर सांगू का? शरीरावर प्रेम आसक्ती करणं म्हणजे कलियुगातलं प्रेम करणं, आणि त्याच्या हृदयाला आपलं हृदय एक करून त्याच्याशी समर्पित होऊन आयुष्यभर पातिव्रतेचं धर्म पाळून त्याच्याशी एकनिष्ठ राहणं, याला म्हणावं अनन्य समर्पण. या गोपिकांनी अनन्य समर्पण कृष्णाला केलं होतं, अनन्यतेने त्याला स्वीकारलं होतं. त्याच्यामध्ये कुठलाही कामभाव नव्हता, कुठलेही विकार नव्हते. एक अर्धा मिनिटं पटकन येतो, 2 मिनिटं घ्या. एक दिवशी गोपिका अशा बसल्या होत्या आणि गर्गाचार्य आले. हे काय का पोरी तुम्ही इथं कशाला बसल्या? ते म्हणले कृष्णाची वाट बघतोय. कोण कृष्ण? थोडी फिरकी घ्याय. कोण कृष्ण? अहो कृष्ण तुम्हाला माहित नाही का गुरुजी? बरं तुम्ही त्याची वाट का बरं पाहतायत? याच्यातला कोणाचा पती येतो? म्हणजे कोणाचाच नाही. म्हणजे तो तुमचा पती नाही तरी त्याची वाट बघतायत. अगं पातिव्रतेचं धर्म पाळा. स्वतःचे नवरे सोडून दिले आणि दुसऱ्याची वाट बघत बसता, असं नसतं. पातिव्रत्या धर्माची ताकद फार मोठी आहे. आणि म्हणून त्या आचार्यांनी त्या गोपिकांना एक छोटी गोष्ट सांगितली. एक पातिव्रता होती, तिचं पतीवर प्रेम होतं, फार पतीची सेवा करायची. एक दिवशी दुपारचं भोजन झालं आणि पतीने तिच्या मांडीवर डोकं ठेवून विश्रांती करत होता आणि ती पतीचं डोकं दाबत होती. चित्र लक्षात आलं? हां. त्यावेळी तिचं 2 वर्षाचं लेकरू जरा झोपेतून उठलं आणि ते रांगत रांगत चाललं. चूल नेमकी विझलेली होती, चुलीत निखारा होता. ते पोरगं नेमकं चुलीकडे चाललं. आता त्या पतिव्रतेला प्रश्न पडला, मांडी हल्ली तर स्वामींची झोप मुडेल, नाही हल्ली तर पोरगं चुलीत जळेल. तिने काय करावं? पण ती पतिव्रता होती आणि गोकुळातली होती. तिने एका क्षणात विचार केला, पोरगं जळाला तर जळू द्या,
पण माझ्या स्वामींची झोप का मोडायची? इतके शांत झोपलेत ते. ती तशीच सेवा करत राहिली. आणि काय दुर्दैव, तिचं पोरग नको तिथे गेलं, चुलीजवळ गेलं. निखारा होता धगधगता, चुलीत पडलं. पण तिचं पातिव्रत्याची क्षमताच एवढी होती, त्या चुलीतल्या सगळ्या निखाराचे गुलाबाचे फुलं झाले. ही ताकद कशात आहे? तर पातिव्रतेमध्ये आहे, पतिव्रतेमध्ये आहे ही ताकद. त्याच्यापेक्षा आता वृंदाचं चरित्र वगैरे बघून घ्या, मी आत्ता त्याच्यात गुंतत नाही. ऐका, मग एवढी जर पतीची सेवेत ताकद आहे तर तुम्ही कशाला कृष्णाच्या नादी लागल्या? ती गोपिका गोकुळातली होती, ती काही नाशिकची श्रमिक नगरची नव्हती. ती म्हणले, बसा महाराज बसा, खुर्ची देते बसा, जरा मी बोलू का? आणि एक गोपिका गोकुळातली बोलायला उठली. तिने महाराजांचा आभार मानलं. तिने एक प्रश्न विचारला. अशीच एक पतिव्रता होती, पण तिचा नियम वेगळा होता. ती पतीच्या दर्शनाविना पाणी प्यायची नाही. सकाळी दर्शन घ्यायची मगच पाणी प्यायची. तिचा पती एक दिवशी म्हटला, मी आता काही 2-3 महिने येणार नाही घरी. म्हणले का? व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर चाललो आणि मला तुला नेणं शक्य नाही. त्यावेळेस ती पतिव्रता म्हटले, स्वामी तुमचं दर्शनाशिवाय मला पाणी पिणं शक्य नाही. ती म्हणली, तुला मला नेणं शक्य नाही. वाद मिटावा म्हणून त्याने मधला मार्ग सांगितला. एक चिखलाचा पुतळा कर, असं समज मीच आहे. रोज त्याचं दर्शन करत जा, पाणी पित जा. 4-2 महिने 2 पैसे कमवून आणतो, पुन्हा आपला नियम बदलणार नाही. तिला ते पटलं. तिने चिखलाचा पुतळा केला. पती म्हणून त्याची सेवा करायची. 4-2 महिने निघून गेले. एक दिवशी पती सेवेत होती. कोणत्या पतीच्या सेवेत होती? चिखलाच्या. तिच्या दरवाजाची बेल वाजली, कडी वाजली. अगं ये दरवाजा उघड. कोण आहे तुम्ही? अगं वेडी झालीस का? आवाज पण विसरलीस का? मी आलोय ना. आता त्या पतिव्रतेला प्रश्न पडला, उठावं तर पतीची सेवा मोडते, न विठावं तर पती दारात अडकून पडला. आता आचार्य तुम्ही सांगा, तिने काय केलं पाहिजे? आचार्य म्हणले, थोडं जरी डोकं तिला दिलं असेल ना देवाने, तर चिखलाचा बाजूला केला पाहिजे आणि शाश्वत दारात आला तो स्वीकारला पाहिजे. चिखलाचा जो शाश्वत नाही, जो आटणारा आहे, जो नश्वर आहे, तो बाजूला केला पाहिजे आणि शाश्वत दारात आला तो स्वीकारला पाहिजे. मग त्या गोपिका म्हणले, या जगात शाश्वत काय आहे? आचार्य म्हणले, परमात्मा तत्व. मग शाश्वत जर परमात्मा तत्व असेल आणि ते गोकुळात प्रत्येकीच्या दारात खेळत असेल, तर आम्ही नाशिवंत पतीला बाजूला केलं. शाश्वत ब्रह्मतत्व अंतकरणात अनन्यतेने स्वीकारलं. गवळणी बांधिती धारणाशी गळा. विठ्ठल विठ्ठल अजून एक अनन्यतेचा धारणा शब्दाचा अर्थ सांगतो. तुम्ही बुद्धी अर्थ होतो धारणेचा. आणि हे बघा, एखादा विषय मनाने शरीराने स्वीकारणं हा भाग वेगळा. मन एखादं स्वीकारतं पण ते स्थिर राहत नाही. मनाने स्वीकारलेला विषय स्थिर राहत नाही आणि बुद्धीने स्वीकारलेला विषय आयुष्यातून डोक्यातून जात नाही. म्हणून कुठली गोष्ट मनाने स्वीकारण्यापेक्षा बुद्धीने स्वीकारा आणि मनाला तिथं स्थिर करा. आम्ही काय करतो? मनाने स्वीकारतो आणि बुद्धीला तिथं पाठवतो. मनच तिथून निघून जातं तर बुद्धी काय करेल? गोपिकांनी बुद्धीने त्याला जाणलं आणि बुद्धी बदलली पाहिजे. बरोबर, माझा राग मानू नका. लोक परमार्थ करतात 10-20 वर्ष, काय 50-50 वर्ष करतात, पण स्वतःच आतून काहीच बदलत नाही. बाहेरचाच बदल असतो. हो, गंध बदलतो, कपडे बदलतात, आहे की नाही, पण आतून अजिबात बदलत नाही. बाहेरचं बदललं नाही तरी चालेल, पण आतून बदलण्याकरता ज्ञानेश्वरी गाथा वाचा आणि कधीतरी पायी वारी करा. आतून बदलले की मग परमार्थ. मी जे राग नका मानू, हरिपाठात नाचणारे खूप झाले, पण हरिपाठात रमणारे खूप कमी झाले. बुद्धीने स्वीकारलं पाहिजे. एक साधू होता, नावेत बसला. 10-5 पोरं नावेत सापडले. ते काही बालसंस्काराचे पोरं नव्हते, नाही का, खुशाली ताईच्या बालसंस्काराचे नव्हते. ते असलेच उडाण टप्पू पोरं होते. ते लागले त्या साधूला टोचायला, छेडायला, मारायला, झोडायला. ते साधू काहीच बोले ना.
शेवटी देवाला दया आली, देव नावेत उतरले. त्या साधूला म्हणले बसा माझ्या हातावर बसा, तुम्ही इथं उभं राहा. यांना बुडवतो आणि उलटे करून पाण्यात देतो जलसमाधी. पुन्हा साधूच्या नादी लागणार नाही. तो साधू म्हटला नका ना देवा, मरू द्या, लहान लेकरे, जाऊ दे, देत असतील त्रास, त्यांच्या बुद्धीची ती मर्यादा आहे, नका नका नका, असं करू नका. देव म्हणले उलटवायची म्हणजे उलटवायची. साधू म्हटले उलटवायचीच का? म्हणले हो, नाव उलटवायची आणि यांना बुडवायचं. साधू म्हणले एक काम करा, उलटवायचीच आहे ना, नावपेक्षा यांची बुद्धी उलटवा ना, तिच्यात बदल करा ना. हां, त्या गोपिकेने सूक्ष्म रूपाने बघितलं आणि तिची बुद्धी उलटली आणि तिला कळालं. आत्तापर्यंत नंदाचं कार्ट म्हणत होती, आत्तापर्यंत नाही का यशोदेचं पोरगं म्हणत होती, आत्तापर्यंत गायी चारणारा गुराखी म्हणत होती, पण हा तो नव्हे. शृणु सखी कौतुकमेकम नंद निकेतांगणे मया दृष्टम गोधुले दुसरांग नृत्यती वेदांत सिद्धांता. हा प्रत्यक्ष गायीची धूळ अंगावर घेणारा सामान्य नसून हा वेदांताचा सिद्धांत आहे. त्या गोपिकेला कळाला आणि शृणु सखी ती सगळ्या मैत्रिणींना सांगू लागली, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. गोपाळामध्ये खेळणारं फक्त ब्रह्मच आहे, ते दुसरं तिसरं नाही, ते प्रत्यक्ष वेदांताचा सिद्धांत आहे. गवळणी बांधिती धारणाशी गळा संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया. यत आत्मा, आमचा आत्मा म्हणजेच परमात्मा आहे, असा भाव ज्याचा झाला. गवळणी बांधिती धारणाशी गळा. मग ते ब्रह्मतत्व आहे, तरी त्याला भूक कशी लागतं? ते यशोदेच्या मागे धावतो दुसरं चरण. धावनिया मागे यशोदा भोजना. धावनिया मागे यशोदा भोजना. धावनिया धावोनिया मागे यशोदे भोजन हिंडे रानो रान गायी पाठी. आता ते यशोदेच्या मागे, गायीच्या मागे. आता हे काय भगवंताच्या ह्या लीला आहेत. भक्तिशास्त्रामध्ये काही माया आहेत. विमुख जनमोहिनी, स्वजनमोहिनी, स्वमोहिनी, या 3 चरणामध्ये 3 माया सांगितल्या आहेत. दृष्टाच्या जवळ जातो म्हणजे देव दुर्जनाजवळ जातो, पण दुर्जनाला कळू देत नाही मी देव आहे, त्याच्यावर विमुख जनमोहिनी माया टाकतो.
देव स्वजनात राहतो, म्हणजे स्वतःच्या जनात राहतो, पण त्यांच्यावर स्वजन मोहिनी माया टाकतो, त्यांना कळू देत नाही मी देव आहे. आणि मात्र देव भक्तात जेव्हा जातो तेव्हा स्वतःच मी देव आहे हे विसरतो. ही त्याची स्वमोहिनी माया आहे. म्हणून बघा तुम्ही, भगवंताची स्वजन मोहिनी माया अर्धा क्षणात सांगतो. तो गोकुळामध्ये प्रगट झाला, पण गोकुळात प्रगट होण्याच्या आधी तो कारागृहात प्रगट झाला. 8 वर्षाचं रूप घेतलं आणि प्रगट झाला तो. त्रिभुवन कमलम तमाल वर्णम रविकर गौरवरंबरम ददाणी वपुरलककुल व्रताननाब्जम विजय सकीरस्तुमेन वंदा. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे 8 वर्षाचं तेजपुंज सौंदर्य घेऊन प्रगट झाला. वसुदेव म्हटलं एवढा मोठा कुठे बोरग होत असतं का? 8 वर्षाचं एवढं तेजपुंज, म्हणजे हा परमात्मा आहे, देव आहे. हात जोडले वसुदेवाने, प्रभू तुम्ही आमच्या पोटी अवतार घेतला. हा म्हणले गडबड होईल, बापाने जर मला देव म्हणून स्वीकारलं तर पुढची सगळी माझी कामं राहून जातील. हा धावत गेला आणि बापाला मिठी मारली. काय केलं? मिठी मारली. दोघांची हृदय एकमेकाच्या हृदयाला लागले. याने सगळं परमात्मा तत्वाचं ज्ञान काढून घेतलं आणि माया सोडून दिली. आता बघा बरं का, म्हणजे त्याची माया सांगतो, सूक्ष्म बघा थोडं. दोघं बापलेकांची मिठी पाहत होती. कोण होतं तिथं तिसरं बघायला? देवकी. यशोदे कशी काय राहील तिथे? देवकी माता. देवकी अशी बघत होती, दोघं बापलेकांची मिठी. देवकीने काय सांगितलं? सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. या परमात्म्याला तुम्ही लपवा, मिठी मारायची ही वेळ नाहीये. देव म्हणतो आई बी मला जगजेठी म्हणते, म्हणजे आईलाही माया सोडावी लागेल. व्हॉट्सॲपला मेसेज करावी तशी इकडनं माया आईकडे पाठवली. दुसरं चरण सुद्धा म्हणू दिलं नाही तिला. तितक्यात माया गेली आणि ती जगजेठी विसरली आणि पुढे म्हणू लागली, माझ्या बाळाशी मारेल कोणी, जणे कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. म्हणजे आधी काय म्हणत होती आणि आता काय म्हणायला लागली? माझं बाळ. हीच त्याची स्वजन मोहिनी माया आहे. आणि तिसरी स्वमोहिनी माया, भक्तामध्ये गेला की तो विसरतो मी देव आहे. भक्तात गेला की त्याला भानच राहत नाही, काही करायला लागून जातो. भक्तासाठी जैसा केला तैसा होय, तैसा केला तैसा होया, तैसा होया, तैसा केला तैसा होया. आवे सो धावे सोया धरोड, तैसा केला तैसा होया, तैसा केला तैसा होया. धावे सोया धरोडी, धावे सोया भक्त जैसे निजेत पाहे, तेत ते तेची होत जाये, तुम्ही तुझा झालो आहे खेळणे आजी. काही करतो होतो, एक क्षण, एक अर्धा क्षण घेतो. सगळ्याच गोपिका त्याला भेटायच्या, कडेवर घेऊन फिरायच्या, दही दूध कधी लोणी खाऊ घालायच्या. तोही असा छोटा छोटा होता, काना थट्टा करायचा, चेष्टा करायचा, नाही का? पण त्याने चेष्टा केली तरी आनंद वाटायचा, उचलून घ्यायच्या, नाही का? असं चालायचं. एक गोपिका अशी होती, ती नितांत कृष्णावर प्रेम करायची, पण तिला त्याला भेटता येत नव्हतं. तुम्ही म्हणाल काय कारण? कदाचित असेल तेव्हा स्पृश्य अस्पृश्य भावना, धर्म कदाचित, नाही का, वर्णभेद असेल. अस्वस्थ झाली, तिला गावात पण जाता येत नव्हतं. तिने एक दिवशी विचार केला, हा मानवी देह मिळाला, माझ्या पूर्व पुण्याईने गोकुळात मिळाला,
माझ्या पूर्वपुण्याईने कृष्ण अवतार असताना मिळाला आणि कृष्ण गोकुळात आहे आणि मीही गोकुळात आहे. पुढे द्वापार युगामध्ये वारकरी लोक याची उपासना करणार मिळण्याकरता, आणि आता हा माझ्या समोर आहे तरी मिळत नसेल तर माझं जीवन जगण्यात तरी काय अर्थ आहे? एक तर देह संपून जाईल, नाही तर त्याची भेट तरी होईल. अशा उद्विग्न अवस्थात शूरतेने निघाली आणि डायरेक्ट यशोदेच्या वाड्यात घुसली. यशोदाने माईने बघितलं, ए कोण आहे? अगं कोण आहे तू? घाबरली. असं कशी म्हणेल तुझ्या पोराला भेटायला आली बॉस? अशा एक बी गोपिकेत हिंमत नाही. ते म्हणे आत्या, घर सारवायचंय ना, थोडं गाईचं शेण पाहिजे होतं, घेऊ का? वेडी आहे का ग? जा गोठ्यातून पाहिजे तेवढं शेण घेऊन जाय. काय इथं आले वाईट तिकडे. गेली गाईच्या गोठ्यात. काय पाहिजे होतं तिला? काय पाहिजे होतं तिला? आणि गेली कुठे? रागवणार नाही मी तुमच्या मुलासारखा आहे. जोपर्यंत तुम्ही विकाराच्या शेणात अडकला आहात तोपर्यंत निराकार कृष्ण तुम्हाला कधीच भेटू शकत नाही. तुम्ही विकारमुक्त व्हा, तो स्वतःहून भेटायला येईल. रडायला लागली. आणि खरं सांगू, रडावं त्याच जीवाला लागतो जो विकारात गुंतलाय. हसतो तोच जीव जो निराकार परमात्म्याशी जोडलाय. रडायला लागली, ढासा ढासा रडते. कान्हा कृष्णा कन्हैया, एकदा भेटला असताना रे कन्हैया रे. कानया रे कानया रे, तेरी भेटी एक वेळा. कानया रे कानया रे, जग से कानया रे इतक्या आतुरतेने आवाज दिला बघा. आणि कसं आहे, आवाज द्यायला बी संजयच लागतो ना. सांगायला संजय, आवाज द्यायला संजय आणि गायला योगेश.
ऐका, रडायला लागले. देव प्रभू नुसतं दर्शन दिलं तरी खूप झालं असतं. आणि तुम्हाला एक सांगून ठेवतो, ऐका ना. ज्या दिवशी सगळं विसरून आतून एक त्याला आवाज द्याल ना, त्या प्रसंगाला तो नक्की कोणत्या ना कोणत्या रूपाने सहाय्य होईल. लक्षात ठेवा. तो तुमचा आवाज आतला पाहिजे बरं. हां, तुम्ही आतले नाही पाहिजे, आवाज आतला पाहिजे. कारण शास्त्राने खूप गाठी सांगितल्या आहेत. काहींच्या आत गाठी असतात. जोपर्यंत आतल्या गाठीचे तोपर्यंत त्याचा आवाज जात नाही, त्याला आवाज. पण ज्या दिवशी तुम्ही नाही का आतून आवाज द्याल, जातो त्याला आवाज गेला, चला वेळ नाही आहे, आणि तो लगेच धावतच आला. चालत होता चांगला, असा तुडू धावत आला आणि गाईच्या गोठ्याजवळ उभा राहिला बरं का, अशा दरवाजाजवळ. चित्र बघा, तिने शेणाची पाटी भरून ठेवली होती आणि ती खाली बघून रडत होती आणि हा तिला बघत होता. तिला कळावं म्हणून याने थोडंसं तिला जाणीव करून दिली. तिचं लक्ष वरती गेलं. प्रभू, कन्हैया लाला, तू आलास, केवढा सुंदर आहेस तू. आज डोळ्यांनी बघितलं, जीवन तृप्त झालं. ये ना रे, इकडे ये ना, थोडंसं ये ना. म्हणले का, कशाला? ये ना. नाही नाही, मी येत नसतो. अरे असं का करतो? मी कुणाच्या जवळ जात नाही. जात नाही. दुसऱ्याच्या कडेवर बसायला बरं आवडतं तुला. गोपिकांच्या गालाला गाला लावतो, उचिष्ट खातो, तुझ्या साध्या जवळ पण येत नाही. येणार रे, काम काय सांग. ती म्हणे, पाठी नाही उचलत ना, एवढी उचलून दे ना. हात लाव ना या पाठीला, थकले रे. ज्याच्या त्याच्या कर्माच्या पाट्या ज्याने त्याने टाकायच्या, मी नाही रिकामा. पुरुषार्थात फलप्राप्ती देशकाल वशादेव प्राप्त चिरेन शीघ्रम वायासो दैवायते स्मृती. प्राचीनाची निबळे आले कृत्य कुशला कुशले यो मांगे जिराले अबाळे. नाही का, केले कर्म झाले तेची. आता ती गोपिका काही हुशार होती. ती म्हणले, हे बघ ना काना, मी 100% माझं प्रारब्ध भोगत होती म्हणून तू भेटत नव्हता. आता तू भेटला, माझं प्रारब्ध राहीलच कसं. एका जनार्दनी हरी कृपे त्याचा नाश झाला. आता नाही मला प्रारब्ध, तू जवळ ये. गेला जवळ, पाठी उचलून देतो. काय देशील? ते म्हणले, तुला काय हवंय? तो म्हणे, मला काहीच नाही, प्रेम हवंय. प्रेम दे म्हणजे तू चित्त दे. काय दे? चित्त दे. चित्त दे म्हणजे काय कर, लोण्याचा गोळा दे. तो म्हणले, तू जर मला लोण्याचा गोळा दिला, लोण्याचा गोळा दिला तू जर मला, तर तुला पाठी टाकायची गरज नाही, तुझी पाठी मी टाकेल. माझा भाव आहे का? तिने लोण्याचा गोळा कबूल केला आणि त्याने स्वतःच पाठी डोक्यावर घेतली. आता ऐका ना, ती इतकी हुशार होती, याचं सानिध्य दिवसभर मिळावं. ती म्हणली, एका पाठीत काहीच होणार नाही, मला 5-25 पाट्या लागतील. तो म्हणले, प्रत्येक पाठीला 1 लोण्याचा गोळा द्यावा लागेल. ते म्हणले, दिल. मोजायचा कसा? ते म्हणे, भिंतीवर रेषा ओढायची शेणाची. ते म्हणले, वा रे वा, मागच्या जन्मातच तुला ओळखतो, तू लबाड. मी गेलो पाठी टाकायला आणि तू रेषा पुसली तर काय करू? माझ्या लोण्याचा गोळाचा तोटा होईल. मग तुला पुसता येऊ नये म्हणून माझ्या तोंडावर ओढायची. ती शेणाची रेषा तोंडावर ओढायची आणि तो पाठी टाकत जायचा. पाठी टाकून आला की दुसरी पाठी, दुसरी रेषा, तिसरी पाठी, तिसरी रेषा, 10-20 पाठी, 10-20 रेषा. तोंड शेणाने भरलं सगळं, रेषा ओढायला जागा नाही. तोंडही शेणात नाही का, शेणही तोंडात गेलं, पण हा पाट्या टाकत राहिला. कारण त्याचा स्वभावच आहे. त्याला प्रेम दिलं आणि समर्पण दिलं की तो देव आहे हेच विसरतो. सगळ्यांना माहीत आहे, एका गोपिकाच्या आईने उन्हाळा होता म्हणून फार सुंदर मठ्ठा केला. एक घोट प्याला, इतकं सुंदर चव होती. तो म्हणले, आई, कृष्णाला पाजल्याशिवाय माझ्या घशात जाईलच कसा? ती म्हणले, त्याच्या घरी काही कमी गाई नाहीये, गुपचूप इथं पेन मग जा. ते म्हणले, नाही आई. शेवटी आईला घाबरला, सगळं मठ्ठा प्याला, पण इथून आत नाही, ह्या टँकरमध्ये साठवला. तसाच पळाला.
जेव्हा इथून निघाला तेव्हा तिकडे कळालं आपल्यासाठी दुष्काळ म्हणून पाण्याचं अर्जंट टँकर येत आहे. तो आ करूनच उभा राहिला. हयाने लांबूनच पिचकारी मारली. त्याने तोंडातून घटाघटा प्याला आणि पुन्हा डोळ्यात त्याचं पाणी आलं. खरं सांगू सखा, माझी आई रोज मठ्ठा पाजते, पण आयुष्यात तुझ्या तोंडातला मठ्ठा पिताना जी चव आणि जो आनंद आणि जे प्रेम मिळालं ते कधीच मिळू शकत नाही. अजून एखादा आण ना, ते म्हणले येतच चोरून आणलंय. हे भगवंताचं प्रेम आहे, भगवंताचं. फक्त शेवटचा मुद्दा सांगतो ना, आता थांबतो. तुम्ही म्हणाल मग ते असं भोळा आहे का? मग भोळा आहे का? नाही, तो भोळा नाही बरं. तू का म्हणे भोळा जिंकू जाणे कळिका. तो भोळेपणाचं नाटक करतो. तो फक्त भक्तांसाठी भोळा आहे. सगळ्याच कला जाणणार आहे. शेवटचं चरण. तुका म्हणे सर्व कळा जाते अंगी. तुका म्हणे सर्व कळा जाते अंगी. तुका म्हणे सर्व कळा जाते अंगी. तुका म्हणे सर्व कळा जाते अंगी.
डोक्यात बसेना. म्हणलं असं कुठं असतं का बा, ब्रह्माला कुठे आकार आहे का आणि ते काय अवतरतं का, हे हे काही लोक वेडपटापणासारखे अंधश्रद्धेने करतात. एका विद्वानालाच पाठवलं त्यांना समजून सांगायला गोकुळात, आणि तो प्रखांड पंडित विद्वान गोकुळात गेला की यांना समजून सांगावं हा देव नाही असं. आणि यशोदेच्या वाड्यात गेला, बसला. पंडित विद्वान बघितला, यशोदाबाईने पाद्यपूजा केली, औक्षण केलं. स्वामीजी माझ्या घरात तुमचं स्वागत आहे, दूध आणते, दूध घ्या. यशोदा दूध आणायला मध्ये गेली आणि हे बाबा पळतच आलं. आणि याच्या लक्षात आलं हे कशाला, त्याला सगळंच कळतं. तो त्या पंडिताचा पायाला धरून उभा राहिला, कारण पंडित खुर्चीवर होता, पायाला धरून उभा राहिला. आणि त्यालाच विचारतो, का हो तुम्ही कोण आहात, कोण आहात तुम्ही. तो म्हणले मी फार मोठा विद्वान आहे. ती उपाधी हो, तुम्ही कोण आहात. ते म्हणले मी काशीचा आहे. ती तुमची कर्मभूमी झाली, तुम्ही कोण आहात. ते म्हणले मी वेद शिकवतो काशीला मुलांना, ते तुमचं कर्म झालं, तुम्ही कोण आहात. मी ब्राह्मण आहे, ते तर वर्ण झालं, तुम्ही कोण आहात. अहो हे मीच आहे. ते म्हणले हे शरीर आहे, हे तुम्ही नाही आहेत. ते म्हणले बघ ना, हा हात हा पाय ते तर मीच दिले, तुम्ही कोण आहात. हे प्रवृत्तीवर हा निवृत्तीवर जमेल का. याचं त्याला कळेना, त्याचं याला कळेना. शेवटी आली यशोदा, काय 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 नाही काय नाही, दूध घ्या दूध घ्या दूध घ्या. दूध घेतलं. आता यशोदा म्हटली असं करा, एवढे लांबून आलाय तुम्ही, प्रसाद घ्या मग जा बरं का. हो प्रसाद घ्या मग जा. तू म्हणले मी घेतला असता यशोदा मैया, पण माझी अडचण अशी, माझं सोहळं वळं आहे, मी कोणाच्या हातचं खात नाही. ती म्हणले मी शिदा देते, तुम्ही करा, पण माझ्या घरी प्रसाद होऊ द्या. मग बाबा गेला, आंघोळ करून आला, शिदा घेतला, प्रसाद केला, मस्त खीर केली. देवाला खीर आवडते. पेटी उघडली त्याची पूजेची, विष्णूची मूर्ती ठेवली, तिला स्नान घातलं, तिचं सगळं उपचार केले, तुळशीर्शन झालं. आणि ती नैवेद्याची वाटी देवाजवळ ठेवली, विष्णू मूर्तीजवळ, आणि पाणी फिरवलं. ओम प्राणाय स्वाहा, प्राणाय स्वाहा, उदनाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः, ब्रह्मार्पणमस्तु, केशवा माधवा गोविंद गोपाळा. एवढं म्हटलं की बुवा धावतच आले. कृष्ण धावत आला, वाटी उचलली, अर्धी पिऊन झाल्यावर बुवाचे गुरुजींचे डोळे उघडले. अरे अहो माझं सोहळ्यातलं होतं, या पोराने पाठवलं, आता काय करावं. किती अज्ञान महाराज. ए बाई यशोदा, अगं या पोराला काही सांग, माझं सोहळ्यातलं होतं. यशोदा म्हणल्या ए कृष्णा कृष्णा, तुला काही कमी आहे का घरात. आई इकडे इकडे, कानात हळूच सांगतो, आई वेळ आहे का गई. हेच म्हटलं केशवा माधवांना, आता हेच ओरडते, म्हणजे बोलवतं बी तेच आणि ओरडतं बी तेच. मला शिकवू नका. असं आदळलं, फेकलं एका खोलीमध्ये कृष्णाला, एवढं कुलूप लावलं, गुरुजींकडे चावी दिली. म्हणजे जा आता तुमचं नैवेद्य होईपर्यंत याला काढत नाही, जा. खुश झालं आणि चावी फिरवतच आंघोळीला गेलं. पुन्हा पुन्हा आंघोळ, पुन्हा नैवेद्य सगळं. मात्र आता सावध झाला. आता मंत्र म्हणायच्या आधी कुलपाकडे बघायचा. चावी अशी मुठीत दाबून धरली, अर्धा मंत्र झाला ना आला ना तो, उचलली वाटी. तो म्हणले चावी मुठीत, कुलूप तसंच, आणि वाटी याच्या हातात. मग कळालं आपण जे म्हणतो तो हा नाही. डोळ्यात ढासा पाणी आलं. साष्टांग दंडवत घातलं. प्रभू, आम्ही तुम्हाला ज्ञानाच्या अहंकाराने शोधत होतो, पण तुम्हाला बघण्याकरता भक्तीचं प्रेम लागतं हे मला माहीतच नव्हतं. प्रभू मला माफ करा, प्रभू मला माफ करा. प्रभूने त्याला दर्शन दिलं. असा तो भोळा आहे. एक दिवशी त्याची बायको त्याला म्हटली, का हो. तो म्हणले काय ग, तुम्ही त्या रुक्मिणीवर एवढं प्रेम करता, मग मला काय करून आणलं फुकट सत्यभामा. ती म्हणले अशी बी तू फुकटच आली आहे नंतर. नाही नाही, मग तिच्याबरोबर राहायचं ना प्रेम. तो म्हणले इकडे, खरं प्रेम तुझ्यावर आहे म्हणून तर. हां. तर म्हणले माझ्यासाठी काही करत नाही. ते काय करू, थांब. आणि गेला तिच्यासाठी स्वर्गात. असं तुम्ही जाऊ नका, तो येतो परत, आपल्याला येता येत नाही. हां. तो स्वर्गात गेला आणि 14 रत्नापैकी एक रत्न पारिजातक घेऊन आला आणि सत्यभामेच्या अंगणात लावलं स्वतःच. तेव्हापासून परंपरा सुरू झाली खरं कामं करायची. हां. स्वतःच्या अंगणात लावला आणि पाणी घालायचा. जसं जसं ते पारिजातक वाढायचं, सत्यभामा सगळ्या बायांना दाखवायची.
माय लावलं, माया प्रेमाचं प्रतीक आहे, स्वर्गातून घेऊन आला, स्वतः रोज पाणी घालतो, अशी फुगायची छाती तिची. पण जेव्हा ते पारिजातकाचा सडा पडायला लागला, पारिजातक सत्यभामेच्या अंगणात आणि सडा पडायचा रुक्मिणीच्या अंगणात. असा तो भोळा आहे. तो का म्हणे सर्व कळा ज्याच्या अंगी, भोळेपणा लागे भीक मागे, धावून या मागे यशोदा भोजन, इंडेव रानो रान गाई पाठी. अभंग बी सांगितलं आणि चरित्र बी सांगितलं. तरी पण एक 5 मिनटं अजून 1-2 मला काही यांच्या गवळणी ऐकायच्या आहेत दोघांच्या, म्हणून सांगतो. आता नाही का, विठोबा रुक्माई शेवटीच घेतो, ज्ञानेश्वर माऊली शेवटीच घेतो. भगवंताचा अवतार झालेलाच आहे, आपल्याला माहीतच आहे नाही का. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आता कृष्ण परमात्मा नाही का, देवकी रडायला लागली नाही का, सोडा सोडा. आता आलो ना तिथं, आपण तिथून पुढे जाऊ. आता आपण कृष्णाला टोपलीत घेतलं नाही का, वसुदेव निघाले, यमुनेला दर्शन दिलं, यशोदामाई जवळ ठेवलं, मायेला उचललं, मायेला कंसाने आपटलं, हातातून निसटली, उपजला गिवदी उपजला मजा. इकडे गोकुळामध्ये मात्र वार्ता पसरली की यशोदेला मुलगा झाला, आनंद उत्सव सुरू झाला. सगळ्यांनी वरती हात करा आणि एकदा जयघोष करा या उत्सवाचा. गोपाल कृष्ण भगवान की आनंद उत्सव. ए गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा नाही का. सजनी आज देखो नंदजी कोलाल गोपाल. गवळणी म्हणती गवळणीला पुत्र. चला, पुतना मावशी येऊन गेली. 6व्या दिवशी उद्धार झाला. अनेक नाही का राक्षसांचा भगवंताने उद्धार केला. भगवंत आता रांगत रंगणी स्मुरित लोणी. आता भगवंत रांगायला लागले नाही का. तळवे तळहात टेकितो डाव्या गुडघ्याने रांगतो. आता भगवंताचं हळूहळू एक एक लीला सुरू झाली. भगवंताने सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. खरं म्हणजे आपण अभंगातच सगळ्या लीला सांगून झाल्या. त्याच लीला आपण ऐकतो म्हणून मी त्याच्याकडे जास्त फोकस केला नाही. भगवंत नानाविध प्रकारच्या लीला करत असताना भगवंताने सवंगड्यांना घेतलं आणि दह्या दुधाची चोरी करू लागला. संघटन मोठं होतं भगवंताचं, कौशल्य भगवंताचं मोठं होतं. दह्या दुधाची चोरी करू लागला. दह्या दुधाच्या चोरीच्या तक्रारी गोपिका करू लागल्या. खरं तर त्या तक्रारी खोट्याच होत्या, कारण तक्रारी बहुतेक खोट्याच असतात, खऱ्या नसतात. कारण काय, खरा आरोपी दुसरीकडे असतो आणि खोटाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतो. तक्रारी खोट्या. ज्यांच्या घरी गेला ना त्या कधीच तक्रार करायचा नाही, त्या आनंद व्यक्त करायच्या. पण ज्यांच्या घरी गेला नाही, हिच्या घरी शेजारी आहे तरी आला ना, आपल्याकडे का नाही आला, आपल्याकडे याव्या म्हणून तक्रारी करायची नाही का. मग यशोदा सांगायची, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसते गोजिरवाणे, काय सांगता गाराणे गा गोकुळच्या नारी. एक दिवशी काय झालं, तो असा सवंगड्यांबरोबर चालत होता आणि गोपिकांमध्ये चर्चा चालली होती. हे इकडे
इकडे बघ ना, मी काय म्हणते, हे जे गर्दीत चाललं ना, हे कार्ट यशोदेचं. बाई, माझं असतं ना तर उलट टांगलं असतं बरं. काही खरं नाही. अशी कुठे काही काय जनपत असते. कृष्ण म्हणले, पेंदे काकू काय म्हणते, ऐक रे नीट. कार्यक्रम करायचा का आज? ते गेला, म्हणले काकू आज येऊ का? नाही नाही नाही, बघ मला धरून, मग सांगते तुला. ये ना, ये तू ये. संध्याकाळ झाली. काकू पहिले म्हाताऱ्याला म्हटली, म्हणले काय आज तुम्ही दारात झोपायचं, उंबऱ्याचाच उशा करायचे, म्हणजे उंबऱ्याला उशी करून झोपायचं. ती म्हणले का बरं? कृष्ण येणार आहे म्हणले. तुला कोणी सांगितलं? म्हणले मीच त्याला बोलवलं. म्हणले उडग कळीन बट्स पाटकोळी, तुला कोणी सांगितलं? तुम्ही बाकीचं नका शांतपण करू, इथं झोपा आणि आला की मला उठवा. म्हातारं झोपवलं तिथं. आला कृष्ण, सगळी परिवार. ते म्हणले असं काम केलं काय? म्हातारी सिक्युरिटी ठेवलंय का इथं? पोरांना म्हणले असं बघा, काही इकडून घोसा, काही इकडून घोसा. साईडने निघून गेलं आणि म्हातारं घोरतच राहिलं. सगळा कार्यक्रम झाला. सगळा कार्यक्रम झाल्यावर गोपाळ म्हणले इकडे या, खाऊन ताकद आली ना? म्हणले आली. हा एक माठ उरलेला आहे, तो भरलेला आहे ना, उचला. तो म्हणला अरे इथं खाऊन झाला, आता घरी कशाला? अरे उचला. उचलला, सगळ्या गोपाळांनी बळ करून उचलला. काय करायचं? म्हणले हे म्हातारं झोपलं आणि त्याच्या डोक्यावर आदळा. म्हाताऱ्याच्या डोक्यावर डेरा फुडल्यावर म्हातारा म्हणलं कोण आहे? तो म्हणले पुन्हा एक बी म्हातारा आडवा येऊ नये गोकुळातला, म्हणून तुझा कार्यक्रम केला आम्ही. पोरं फोटो काढा आणि व्हॉट्सअप ग्रुपला द्या सोडून. एक दिवशी एका गोपिकाच्या रांजणात उतरून गेला दह्या दुधाच्या. मध्येच खुडखुड खुडखुड करत होता आणि खात होता. ती म्हणले माया घरात उंदर नाही, पण खुडखुड काय करत बाई? ती झोपेतच डोळे चोरत उठली आणि खुडखुडच्या दिशेने गेली. आणि त्याच्या रांजणात खुडखुड येत होतं. ते म्हणले माया घरात बोखं पडलं का काय? मांजर पडली का काय? आणि तिने हात घातला असा, आणि हात घातला, असे कुरवळे केसच हातात आले आणि केसांचं उचल. आई 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 नको का? अरे कोण आहे तू? कोण आहे तू? ते म्हणले ऐक ना, मी कोण आहे नंतर बघू. अंधारात तुला मी दिसत नाही आणि मला तू दिसत नाही. आपण बाहेर उजेडात चालते का? थोडं बाहेर आणला धरून पॅक. तोंडावरची दही लोणी बाजूला केली. कोण आहे तू? तो म्हणले तुला नंद बाबा माहित आहे का? हा तू कोण आहे सांग. तुला यशोदा माहित आहे का? अरे त्याची बायको आहे. तू सांग ना कोण आहे? त्या नंद बाबाचा आणि यशोदेचा मोठा मुलगा कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? अरे हो ना, बळीराम दादा ना. तू कोण आहे सांग. मग त्या बळीराम दादाचा ना मी लहान भाऊ. अरे मग कृष्ण म्हण ना. मग तुला माहिती आहे तर कशाला विचारते? नाही नाही नाही, तुझे नाटकं लय झाले. आज जरा तुझ्या आईला बाय हँड देतो आणि बघतोच धरला हातात पक्का. चाल. ते म्हणले काही कर पण आईपर्यंत नेऊ नको. इथलं प्रकरण मिटून घेऊ ना आपण. इथंच इथंच तू चाल. बाहेर ओढतच काढला. गावात गर्दी झाली. रात्रीचे लोक गल्लीत आले. याला बाय हँड पकडायचं. ही गर्दी टराटरा ओढत होता. अगदी घर जवळ आलं यशोदेचं. आता ह्या गर्दीत तिचा नवरा बी उठला. हे प्रकरण पाहायला गेला. याने मागच्या मागेच त्याच्या तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला ना, गेला बी निघून. ही ओढतच हाय ओढायची त्याला. ती म्हणजे अगं थांब ग, देऊ का थोबाडीत? मूर्ख, बोलू नको, शालबन नको करू, मागे मागे. 1,00,000% बोलून घेतलं पण तिला माहितच नव्हतं. आणि हा तोपर्यंत तर यशोदेच्या कडेवर जाऊन पोहोचला. ती म्हणली यशोदे ये बाहेर, तुझं पोरग धरून आणलंय. तू म्हणजे तुला चष्मा लागलाय का ग? काय लोकांना प्रदर्शन करते, सगळं गाव बघते. नवऱ्याला ओढून आणलं. नवरा नाही तुझं पोरग. माझं पोरग आहे, माझ्या कडेवर दिसत नाही का? हा, तिचाच नवरा हातात.
काय मूर्ख बाई आहे म्हणे, नवऱ्यालाच ओढते. किती लीला करशील रे. शेवटी आता मात्र यशोदेला कळालं, सगळ्या गोपिका गाराने करू लागल्या. म्हणता का? हो. यशोदा कृष्णाशी सांगावे, यशोदा कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे गावे, गोकुळी राहावे गावे, गोकुळी राहावे गावे, गोकुळी राहावे आता काला करूया. तो गाई गोपाळ सवंगडी वना, तो गाई गोपाळांसह वनात पाठवला. एक भाव सांगतो तुम्हाला, फार गोड होतं बरं का. त्याला सकाळी पहाटे उठून इतकी छान सगळे अभ्यंग स्नान घालून यशोदा त्याला सजवायची, मयुराचा टोप घालायची, हिरे जडीत माणिक मोते त्या टोप्याला, नाही का, आणि कमरेमध्ये बासरी खोसायची. त्याच्या काखेमध्ये गाईचं शिंग असायचं वाजवायला, नाही का. असं सुंदर रूप घेऊन तो गाईच्या मागे निघायचा, अशा गाई पुढे चालायचा आणि तो ठुमकत चालायचा. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत, गोकुळामध्ये सकाळची वेळ राहायची सूर्योदयाची. सगळ्या गोपिका गल्लीच्या दोन्ही थडाला हात जोडून उभ्या असायच्या. कोणी त्याच्यावर पुष्पवृष्टी करायचं, कोणी त्याचं औक्षण करायच्या, तर कोणी त्याचं दंडवत करून नमस्कार करायचा, त्याचं रूप साठवायचा. दिवसभर गायी चारायचा आणि संध्याकाळी रूप बदलून यायचा. सगळी धूळ अंगावर, गायीची धूळ. म्हणून तो जाताना कृष्ण दिसायचा, पण येताना ती धूळ अंगामुळे त्याचा रंग बदलायचा, तो पांडुरंग दिसायचा. तोच तर आमचा पांडुरंग आहे. गोपिका त्याची आरती घेऊन स्वागत करायचा. रोज गाई चारायला लागला, पण गोपाळ म्हणले 12:30 वाजले, किती चारतो, थकलोय गड्या. मग बस गोपाळांबरोबर खेळू लागला. एक दोघ जण 2 खेळ म्हणतील आणि आता आपण काला अबक दुबक दिबक पोरत गुण खेळ माडो, अबक दुबक दिबक पोरत गुण खेळ माडो, अबक दुबक दिबक पोरत गुण खेळ माडो, अबक दुबक दिबक पोरत गुण खेळ माडो.
खेळून झाल्यावर गोपाळ थकले. खांदी बहार पोटी भूक काय, खेळायचे सुख भगवंताने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. नाही का, यमुनेच्या वाळवंटामध्ये कमलाकार बसवलं. लहान गोपाळ जवळ घेतले. भगवंताने ऐक्याचा काला केला. तो काला आपल्याला करायचा आहे. नाही का, नारायणी शिक्षण संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी त्र्यंबकमध्ये शिक्षण दिलं जातं. नवीन विद्यार्थी ॲडवे म्हणून हा उन्हाळी मे महिन्यात संस्कार शिबिर या परिवाराने केलं. त्या शिबिराची आज सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. मलाही म्हणजे काला करताना, कारण जेव्हा शिबिराची सुरुवात झाली तेव्हाच खुशाली दिदी आम्हाला म्हटल्या, नाना काही झालं तर तुम्ही काला कराल का. खरं म्हणजे मला अधिकृत काही पुरस्कार मिळाले आहेत की समजा माजी मंत्री R.R. आबा त्यांनी शासनाचा कीर्तन केशरी पुरस्कार पुण्यात दिला मला. त्यावेळेस कीर्तन रत्न पुरस्कार आहे. मागच्या वर्षी आपल्या तुमच्याच विभागाच्या आमदार आमच्या भगिनी सीमाताई हिरे त्यांनी मला खानदेश रत्न पुरस्कार दिला. अनेक पुरस्कार दिले. पण एक खुशालीने काय केलं बरं का, मला एक पुरस्कार अप्रत्यक्ष देऊन टाकला. त्याने पत्रिकेत नाव टाकलं आधारस्तंभ. मी म्हटलं आता आधारस्तंभ गैरहजर राहिल्यावर व्हायचं कसं. मला आनंद वाटला की ते म्हटलं. मी म्हटलं नाना तुम्ही खरंच आमचे आधारस्तंभ आहात. तुम्ही सगळ्यात तरुणांचे नाना नाशिक जिल्ह्यातले काय महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहात. मी रात्री दिल्लीपासून जवळजवळ 270 किलोमीटरवर होतो, दिल्लीच्या पुढे. म्हणून मी असं काही नव्हतं की कीर्तनाला यायचं नाही, माझं नियोजन होतंच. तो प्रवास करून पहाटे मी 4 वाजता दिल्ली एअरपोर्टला पोचलो. तिथे एअरपोर्टलाच फ्रेश झालो आणि सकाळी मला 7चं फ्लाईट होतं. ते इथं 9 वाजता 8:50 ओझरला उतरणार होता. तर 1 मेपासून रोज दिल्ली सुरू झालं आणि इथं इतरून मग मी कीर्तनाला येणारच होतो. पण म्हटलं जर समजा फ्लाईट वगैरे लेट झालं तर उन्हात नको का कोणाला काही त्रास. पण रात्री 1 वाजता मला फोन आला. त्यांना काहीच माहिती नव्हतं की म्हणले मग तुम्ही येणार नसेल नाना तर मग कीर्तन कसं काय असं. तर मला त्यांचं एक वाक्य आवडलं. ते तुम्ही किती वाजता याल ना, तुम्ही 10 मिनटं बोलले तरी काला तुमचा ऐकायचं आहे नाना, तुमच्याच कीर्तनाने. म्हटलं मी येणारच नाही, येण्याचं काय माझं नियोजित आहेच. थोडंफार इकडे ह्या इलेक्शन असल्यामुळे जास्त फ्लाईट हे ते उतरतात. थोडंफार कोणी मंत्री येणार असले की तास अर्धा इकडे तिकडे होतं. पण बघा त्यांचं श्रद्धा इतकी होती. बरोबर 8:50लाच उतरलो, बरोबर 9:45 इथं पोचून गेलो. फ्रेश होऊन 10 ते 12 12:30पर्यंत सेवा झाली. म्हणून आनंद वाटला. सगळी मंडळी तुम्ही हात एकदा आता प्रेमाने विठोबा रुक्माई, ज्ञानेश्वर माऊली, काल्याचा अभंग आणि माऊलींची आरती घेऊन कार्यक्रमाची सांगता. विठोबा रुक्माई
प्राण तुझे देखिले चार आता उठावे श्रीमंती तुझा आरती निवृत्ती राया निवृत्ती राया मागणे ते तुझं पती आहे या संतासी निर्वीचे मजनी तुझं काय मागू दे तुका मने आता उदार होई संताची या संतासी निर्वीचे मजदी आणि तुझं काय मागू दे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम